पण सांगायचं म्हणजे असं की जे बाकीचे ते सेटअप आहे बडी सडकवरती जो मेन एरिया आहे आपला तो गणपती फेस्टिवलसाठी तर सगळे सेटअप चालू झाले आहेत. म्हणजे आय थिंक जे गुलाबी साड्यावाले जे संजू राठोड तर ते येत आहेत जालन्यामध्ये. गाडीमुळे किल्ली गाडी झाली गाडी झाली काही. तर ही अशी काही प्रिपरेशन चालू आहे आता, अशी काही तयारी चालू आहे आमच्या आझाद मैदान ग्राउंडवर. म्हणजे आता मी एक माझं न्यू ब्लॉग चॅनल स्टार्ट केलं आहे. आता जो इतका खाली रोड दिसतो ना काही तुम्हाला, गणपती बाप्पा जेव्हा आगमन होईल ना तेव्हा 10 दिवस प्रचंड गर्दी राहते त्या ठिकाणी. सो गाईज मेकिंग ब्लॉग. सो गाईज तर आता ब्लॉग मी स्टार्ट करतोय. अँड गाईज नाव आय एम इन बडी सडक रोड. मी आहे सध्या आमच्या बडी सडक रोडवर आणि इथे जातो आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर. अँड ऑल्सो गाईज स्टेट इन माय ब्लॉग. आणि गाईज या साईडला आता जो लाईट्स वगैरे आहेत ते पण लावण्यात आलेले आहेत. तर काहीच असे काही लाईट लागतात आमच्या इथे गणपती फेस्टिवलचा. DJ वगैरे सगळे साऊंड सिस्टम इथे लागेल. आणि पूर्ण रोडने जो आहे तुम्ही बघू शकता, तर इथे जे गणपतीचे मंडळ आहे आणि जे गणपती बाप्पाची जे शेड आहे आपण जे म्हणतो मंडप, ते पण इथे लावण्यात आलेले असे पूर्ण जालन्यामध्ये, म्हणजे पूर्ण बडी सडक रोडवर आहे. इज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी मी आता आलो बाईक ड्राईव्ह करत करत आमच्या जालन्याच्या आझाद ग्राउंडवर. आणि थोडासा पाऊस झाला तर वातावरण पण थंड आहे. तर म्हटलं आपण आज बाईकर सायडिंग करून घेऊ आणि ब्लॉग पण थोडाफार शूट होईल, तर दोन्ही काम होतात. आणि मी आलो सध्या आमच्या जालन्याच्या आझाद मैदान ग्राउंडवर आणि इथे चालू आहे काही अशी तयारी. मागं बघू शकता की स्टेज लागेल आहे. हे ते ठिकाणे ज्या ठिकाणी आमचे जालन्याचे प्रत्येक कार्यक्रम होतात आणि ह्या ठिकाणी जितके पण कार्यक्रम आहे जालन्याचे ते पूर्ण होतात. म्हणजे याच ठिकाणी आम्ही सगळे कार्यक्रम करतो. तर मागच्या जेव्हा गौतमी पाटील आली तर याच ठिकाणी तो प्रोग्राम झाला होता. आणि माझ्यामध्ये अजून एकदा गौतमी पाटील आली, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब झाले. पूर्ण जितके पण आमचे जे प्रोग्राम होतात ते याच ठिकाणी होतात. आणि या ठिकाणाचे जे संजू राठोड आहे, आय थिंक त्यांचं फार फेमस गाणं आहे गुलाबी साडी, आय थिंक तेच गाणं आहे त्यांचं. मी काही नीट म्हणजे लक्ष दिलं नाही ॲक्च्युली. तर आय थिंक जे गुलाबी साड्यावाले जे संजू राठोड आहे तर ते येत आहेत जालन्यामध्ये. आणि इथं ते प्रिपरेशन चालू आहे आता. आय थिंक परवा त्यांचा शो आहे. हां, आय थिंक परवा शो आहे त्यांचा. 20 तारीख म्हटले होते. आय थिंक परवा शो आहे त्यांचा इथे. बघायला आमची पिल्ली रुसली आज. आमची पिल्ली रुसली. कोण रुसली? कोण रुसली सांग? दादा गाडीने द्यायला आहे ना, म्हणून रुसली ना. गाडीने द्यायला दादा मग आमची पिल्ली रुसली. आमची पिल्ली रुसली. अरे तो मार दिसतो गाडीमुळे नाही बोलायला लागली आमची पिल्ली. गाडीमुळे पिल्ली रुसली आज आमची. गाडी चालू तुला? गाडी चालू तिला हाव का नाही? गाडीमुळे रुसली आमची पिल्ली बाई. हां, आमचं गोल बोटिंग बार बेडवला आमची पिल्ली रुसली. काशी रुसली आमची पिल्ली. बोलतच नाही आम्हाला काही. बोलतच नाही मी पिल्लू. अशी रुसली आमची पिल्ली. पिल्लीला रुसताना पाहिला नाही. हे अशी रस्ते आमची पिल्ली. माझ्या पिल्लीला गाडी चालवायची. तू गाडी चालवायची? बरं चालवायची नाही सांग ना. बरं चालव हाव का नाही सांग. तो हा म्हणले तर चालवायला देईन मी. बोलली तर चालवायची, नाही चालवायची. तर काही आमच्या पिल्लीला गाडी नाही चालवायची आज. तर तिला आता गाडी चालवायला जाणार नाही. तर म्हणलं असतं त्याला गाडी चालवायची दिली असती. आमच्या पिल्ल्याला गाडी नाही चालवायची आज. बरं इकडं पाहिजे आमची पिल्लू कशी रुसते. गाडीमुळे आमची पिल्ली रुसली. अशी पण रुसते आमची पिल्ली. सो गाईज बॅक इन माय ब्लॉग. सो गाईज तर नेमकंच आहे
तर मी माझा फर्स्ट लाईव्ह सेशन ऑन केलं होतं आणि ज्याला जॉईन झालं ते 70 जे 70 सबस्क्रायबर्स आहे ॲक्च्युली इथे जॉईन झाले ते फक्त आय थिंक 15-20 सेकंडसाठी 15-20 सेकंडसाठी फक्त जॉईन झाले ते कारण त्यावेळेस मी राईड करत होतो. अँड ऑल्सो गाईस तर मी सध्या आहे आमच्या जालन्याच्या दानकुवर महिला विद्यालय ठिकाणी आणि हे असं काही सीन येत होता एकदम छान हिरवळ आणि एकदम थंडगार माहोल येत होता आणि या ठिकाणी मी माझा फर्स्ट लाईव्ह सेशन ऑन केला आहे. अँड गाईस तर इथून आता जातो आहे आमच्या जालन्याच्या बडी सडकवर ज्या ठिकाणी आय थिंक मी असं ऐकले की जे गणपती बाप्पा आहे त्यांचं आगमन झालेलं आहे तर आता ते चेकआउट करायला चाललो आहे. सो स्टे ट्यून इन दिस व्लॉग. बॅक इन ब्लॉग. तर मंडळी मी सध्या आलो आहे आता जालन्याच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जो एरिया त्या ठिकाणी आणि आता रायडिंग करण्यासाठी आलो होतो ॲक्च्युली. म्हणलं थोडंफार फिरणं पण होईल आणि ब्लॉग पण शूट होऊन जाईल बिकॉज सकाळपासून ते काही निघलो नाही आणि या ठिकाणी जो बिग बाजार आहे त्याचं पण सेल लागेल आहे. भरपूर जे रीलवर मी बघितलं आहे किलोच्या भावाने कपडे भेटत आहेत तुम्हाला. अँड ऑल्सो गाईस तर मी आत्ता गेलो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ म्हणजे तिथून चक्कर मारून आलो आहे तिथूनच येतो ॲक्च्युली. तर तिथं आपलं जे अनोखा मंडळ आहे तर त्यांचं काही स्टेज सेटअप दिसलं नाही मला कारण बाकीचे जे स्टेज सेटअप आहे तर बडी सडकचे तर सगळे बांधलेत आणि आता आय थिंक 9 का 10 दिवसच राहिले आहेत गणपती बाप्पाने आगमन होण्यासाठी तर त्यांचं स्टेज सेटअपच दिसत नाही मला तिथे. अनोखा मंडळ जे आपलं अनोखा गणेश मंडळ आहे तर त्यांचं सेटअप तर त्यांचं जे स्टेज सेटअप आहे अनोखा मंडळ आहे त्यांचं दिसलंच नाही मला. आय थिंक असं होऊ शकेल की थोडं म्हणजे बांधायला काही टाईम लागणार नाही त्याला बट त्वरित बांधतील. पण सांगायचं म्हणजे असं की जे बाकीचे स्टेज सेटअप आहे बडी सडकवरचे जो मेन एरिया आहे आपला जो गणपती फेस्टिवलसाठी तर सगळे सेटअप चालू झाले आहेत म्हणजे काल चालू झाले आहेत आणि आज हाफ वर्क पूर्ण झालं आहे. अँड गाईस तर मी आहे आमच्या जालन्याच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर आणि इथून आता जातो आहे आझाद मैदानावर. ॲक्च्युली सकाळी ब्लॉग स्टार्ट केला नाही कारण थोडं बिझी होतो तर आता नाईटमध्ये ब्लॉग स्टार्ट केला आहे. सो स्टे ट्यून ब्लॉग. काहीच तर ही अशी काही प्रिपरेशन चालू आहे आता अशी काही तयारी चालू आहे आमच्या आझाद मैदान ग्राउंडवर जे संजयभाऊ राठोड आहे तर त्यांच्या आगमनाची तयारी होणार इथे. आणि गाईस असं काही सीन आता आमच्या जालन्यामध्ये जे काळ शार ढग आहे ते आता आलेले इथे आणि हे आमचं मेन ग्राउंड आहे ज्या ठिकाणी सर्व जे प्रोग्राम्स आहे ते होतात. याच्या अगोदर जे एकनाथ शिंदे झाले पुन्हा गौतमी पाटील ते पण याच ठिकाणी आले त्या आणि जालन्या पण जितके पण छोटे मोठे प्रोग्राम आहेत छोटे तर होतच नाही सगळे मोठेच प्रोग्राम होते तर ते सगळे याच ठिकाणी होते आमचे. आणि असं काही सीन आता इथलचा. अँड ऑल्सो काही सांगायचं म्हणजे तर आता मी एक माझं न्यू ब्लॉग चॅनल स्टार्ट केलं आहे आणि हे सांगायचं म्हणजे थोडं इम्पॉर्टंट होतं की मी माझं न्यू ब्लॉग चॅनल स्टार्ट केलं आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि जो फार मोठं एक पाऊल आहे ते उचललेलं आहे इंग्लिश ब्लॉगिंगसाठी. आणि काय त्या ठिकाणी तुम्हाला कळलं की माझं इंग्लिश ब्लॉग कसं चालू येतं. ॲक्च्युली फर्स्ट व्हिडिओ टाकला आहे आता तिथे मी आणि सेकंड येईल तर तुमच्या प्रत्येक यजमानाची कशी इंग्लिश आहे तुटके फुटके कशी पण असो ती कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ॲक्च्युली सांगणार होतो पण मला असं वाटलं की सांगावं एकदा की त्याने तुम्हाला अंदाज येईल. आणि गाईज हा एक ट्रायल बेसवर मी चॅनल स्टार्ट केलं आहे आणि ॲक्च्युली आय थिंक मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं वाटतं सांगितलं नसेल का काय माहिती. तर प्रतीक यज्ञा ब्लॉग्स 333 या नावाने माझं न्यू इंग्लिश चॅनल मी स्टार्ट केलं आहे म्हणजे सेम ब्लॉग असेल फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये डिफरंट लँग्वेजमध्ये ब्लॉग आहे ते. तर तुम्ही ते पण चेकआउट करू शकता तुमच्या प्रतीक यज्ञाचे ब्लॉग्स तेही इंग्लिशमध्ये.
तर तेही चेकआउट करू शकता. अँड गाईज बाय द वे, तर इथे जी प्रिपरेशन आहे ते आता चालू होईल आणि उद्या 4 वाजेला तो प्रोग्राम आहे संजू भाऊ राठोडचा. आणि बघू उद्याचा प्रोग्राम कसा होतो कसा नाही. आणि मजा येते काही असे तर लाईव्ह इव्हेंट शो असले ना तर मजा येते थोडी. म्हणजे लाईफमध्ये सगळं वेगळं मजा येते, पीस भेटतो थोडा. आणि हे जे प्रोग्राम्स आहे आता म्हणजे काही वर्षापासूनच आमच्या जालन्यामध्ये चालू झाले. अगोदर इतके नव्हते, पण तुम्ही बघू शकता की भरपूर जणं म्हणजे भरपूर वेळेस शो इथे झालेत आमच्या जालन्यामध्ये. आणि काही काही तर मी अटेंड नाही करू शकलो, पण असे जे शोज आहे ते होत राहतात. अँड गाईज तर काही या प्रकारे जी पूर्ण तयारी आहे ते चालू आहे आता. अँड गाईज तर ही अशी तयारी आहे पूर्ण बडी सडक आहे रूटवर चालू आहे. आता ज्या ठिकाणी मी ड्राईव्ह करतो ही आहे आमची बडी सडक. तर या पूर्ण एरिया ठिकाणी आता जे मोठे मोठे स्टेज सेटअप आहे जसं इकडे पण लागला आहे तर स्टेज सेटअप लागण्यास सुरू आहे. अँड ऑल्सो गाईज तर मी आता आलो आमच्या जालन्याच्या नरनारायण मंदिराजवळ. ॲक्च्युली इथूनच चाललो होतो, तर वाटलं एकदा आपण दर्शन करून जावं त्या मंदिरामध्ये. तर मी आता आलो आमच्या जालन्याच्या नरनारायण मंदिराजवळ. आणि हा असा काही सीन आता आमच्या बडी सडकचा. आता जो इतका खाली रोड दिसतोय ना काही तुम्हाला, गणपती बाप्पाचं आगमन होईल ना तेव्हा 10 दिवस प्रचंड गर्दी राहते या ठिकाणी. आता किती आरामात बाईक चालले इथून, किती आरामात एकदम इझिली बाईक घेऊन जाते तिथून, एकदम इझिली पंधळी चालता येतं, फिरता येतं. पण जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होतं तुम्हाला गाडी घेऊन जाणं अलाउडच नाही. इथून तुम्ही गाडीच नेऊच शकत नाही. त्याचे जे 3 दिवस आणू शकता तुम्ही, कारण तेव्हा गर्दी नसते. पण जसं 4था आणि 5वा दिवस लागतो तिथे लागतं बॅरिकेड आणि उभा राहतात पोलीसवाले आणि तुम्हाला एंट्री नाही. आणि जर तुम्ही चुकून जर आतमध्ये गाडी घेऊन आलात तर काही बोलत काही नाही, पण इतके प्रॉब्लेम होते तुम्हाला निघताच येत नाही. आणि मजा येईल काय खूप. गणपती फेस्टिवलची फार मजा येते आमच्या जालन्यामध्ये. म्हणजे एकदम प्रसन्न वातावरण राहतं या ठिकाणाचं. आणि या ठिकाणी तर वेगळीच गर्दी राहते काही. इथं फक्त येतो आम्ही गणपती बघायला, की कुठल्या मंडळाने कसे गणपती बसवले तर हे बघायला येतो. आणि कसं बसतात, कशी गर्दी होती. तर जे मागच्या वर्षीचे एपिसोड आहे, जे मागच्या वर्षीचे ब्लॉग्स टाकेले मी गणेश फेस्टिवलचे, तुम्ही चेकआउट करू शकता काही. तर तुम्हाला अंदाज येईल की किती जाम मजा येते आणि कुठले कुठले म्हणजे सीन होतात आमच्या जालन्यामध्ये. फार इंटरेस्टिंग ब्लॉग आहे काही मागच्या वर्षीचे गणपतीचे. तर त्याने तुम्ही आयडिया लागू शकता की कसा सीन होता आमच्याकडे जालन्याचा गणपती फेस्टिवलमध्ये. ऑल्सो गाईज तर हा जो ब्लॉग आहे हा मी इथेच एंड करतो आहे. आणि काही ब्लॉग जास्त काही मोठा नव्हता, फार छोटासा ब्लॉग होता. आणि काही आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि काही ब्लॉगचा आवाज आजच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट इथे. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये पद्धत इतकेच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.